3 दिवसाच्या आधी अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातल्या देऊळगाव ब्राह्मण या ठिकाणी असणाऱ्या विश्वेश्वर जो नाला आहे त्याला नदी म्हणतो आम्ही गावातले लोक. काय राजू मोठा पूर आलता बरं. एवढा मोठा पूर आला 4-5 वर्षानंतर एवढा मोठा पूर आल्याने लोक पाहिले होते. एक जण आले ते म्हटलं तिथं गावात सुकळीचे हातोल्याची अंत्यविधीवर त्याची जे 4 व्हीलर गाडी आहे की नाही, अरे पुरात निरा होळीसारखीच गेली ना. तर हे होळीसारखी गेलेली गाडी गावापासून 3 किलोमीटर अंतरावर उल्हास रामकृष्णजी कडाळे याच्या शेताजवळ असणाऱ्या बंधाऱ्यात अटकेल दिसली. पाहो राजो, एवढी मागा मोलाची गाडी म्हटलं पुरी तुटफूट झाली. सारे काचं फुटले, तिचे सारे टायर फुटले, सारे लाईटही फुटले. यात त्या गाडी मालकाचं लाखो रुपयाचं नुकसान झालं असून शातीले लावली माती आणि जेसीबीनं ते गाडी धरली हाती म्हटलं. पुरी त्या आमच्या नदीतून काढली असून त्या गाडीची तुम्ही सध्या कंडिशन पाहून आले. तर देऊळगावातील शुद्धोधन हातोले याच्या आईचं म्हणजे त्याच्या घरी काहीतरी कार्यक्रम होता म्हणते, अंत्यविधी काहीतरी होता म्हणते. त्या ठिकाणी सुकळीचे त्याचे सोयरे आले होते. तर त्यानं गाडी थांबवली तिकडे नदीच्या वर. त्याला काय माहिती एवढं पाणी येते. त्या दिवशी जा पाणी आलं जा मोठा पूर आला म्हटलं भाऊ. काय सांगा, त्यात ते गाडी त्यानं उभी करून ठेवली. लय दूर होती बरं, पण लय मोठ्या दिवसानंतर लय मोठा पूर आल्याच्यानं हे गाडी पुरात वाहून गेली होती. तर हे गाडी 3 किलोमीटर अंतरावर सापडली असून जिथपर्यंत त्या गाडीची कंडिशन पाहिली, पुऱ्या गाडीचं जे पुढचं बोनेट आहे, पुरं इंजन आहे, पुरे लाईट आहेत, पुरे टायर आहेत, पुरा डेकोरेटिव्ह जितकाही कार्यक्रम आहे पुरा गेला म्हटलं सत्यानाश झाला. तर हे जे संबंधित गाडीवाले आहेत याचं यात लाखो रुपयाचं नुकसान झालं असून आता नेमकं त्याच्यावर पुढची प्रक्रिया काय होते काय माहीत. पण राजो, पहिल्यांदाच एवढा मोठा पूर आला त्या गावात 2-4 वर्षात. त्याच्यानं या गाडीचंही त्या पुरात वाहून गेल्याच्यानं अतोनात नुकसान झालं असून हे बातमी प्राप्त झाली आहे आमच्या गाव म्हणजे आपलंच गाव आहे ते देऊळगाव ब्राह्मण या ठिकाणून. आणि सदर गाडी हे काढायचा प्रयत्न चालू आहे. ती जेसीबीनं बांधली म्हटलं दोरी, तरी इतकी फसली होती म्हटलं गाड्यात ते की त्या जेसीबीची बी छाती भरू नये म्हणतात. तर त्यानं पुरी उचलली आणि ती गाडी काढली. पाना कशी करून आली निरा एकदम घोड्यासारखी. तर पुरी गाठ्यात फसली होती म्हणते ती गाडी आणि काढली जेसीबीनं. 2 खेप तर म्हणते तिचे तारा आहेत की नाही ते बांधायचे. पण ते काय म्हणतात त्याला काय माहीत बाबा, आपल्याला एवढं इंग्रजी जमत नाही. त्याला ठेपण म्हणतात आपल्या मराठी या भाषेत, ठेपण इंग्रजी टोचन म्हणतात. ते टोचनही तुटलं. शेवटी ते गाडी काढली असून या गाडीची कंडिशन पाहू कशी झाली आणि एक तर कसं आहे तिकडे पाणी चांगलं झाल्याच्यानं वावरात सारा गाठा आहे. तर त्याच्यातून ही गाडी ओढताळ करू जेसीबीच्या साहाय्यानं पाण्याच्या बाहेर काढली असून वावराबाहेर काढली असून आता तिले त्या गाडीच्या दुरुस्तीच्या दवाखान्यात लवकरच नेल्या जाणार आहे. आता लय जण म्हणतील की हे बातमी सांगायची पद्धत आहे का काय, तिकडच्या पातूर अकोला जिल्ह्यातल्या लोकल माहीत नाही. पण हे गावरान 90 आहे, गावरान 90 याच भाषेत बातमी सांगते म्हटलं. पाहू राजू, त्या गाडीचं किती मोठं नुकसान झालं. सुकडीचे कोणते तरी पाहुणे होते म्हणते ते आलते देऊळगावले विनाकारण तेले त्याचा आर्थिक भुर्दंड भोगावा लागला. तर गाडीचं लाखो रुपयात नुकसान झालं. ना या गाठ्यात एवढी मोठी फसली आहे म्हटलं की त्या जेसीबीची बी छाती भरू येऊन राहिली. तर याच्यापूर्वी नंतर अशी विनंती आहे की बाबा गाड्या जराशा नदीत ठेवसाल की नाही तर पाणी त्या नदीचं तिथपर्यंत येणार नाही याची काळजी घ्या, नाही तर की नाही असं नुकसान होऊ शकते. हे पहा त्या गाडीची किती वज्जर बेकार कंडिशन झाली. आणि हे बातमी आली देऊळगाव ब्राह्मण तालुका पातूर जिल्हा अकोला या ठिकाणून पुरात होऊन गेलेली गाडी अखेर 3 किलोमीटर अंतरावर सापडली. हे शुद्धोधन हातोले आहेत.